हॅलो स्टुडंट्स, मायसेल्फ मिसेस डी.पी. लाहीगुडे. आज आपण सहकाराचा विकास हा आपल्या BCom 3साठी असणारा जो विषय आहे त्या विषयासंदर्भात आपण आज सुरुवात करत आहोत. सर्वप्रथम आपण आपल्याला सेमिस्टर 5साठी जे युनिट आहेत त्याचा आपण इथे अभ्यास ओव्हरव्ह्यू घेणार आहोत. इन युनिट 1 इंट्रोडक्शन टू कोऑपरेटिव्ह मुवमेंट इन इंडिया. पहिल्या युनिटमध्ये आपण कोऑपरेटिव्ह मुवमेंट सहकाराची जी चळवळ आहे त्याचा उगम कसा झाला आपण त्याची इथं माहिती घेणार आहोत. सगळ्यात पहिल्या प्रकरणामध्ये आपण सहकाराची मीनिंग, सहकाराचा अर्थ, त्याची व्याख्या आणि त्याची असलेली वैशिष्ट्ये आपण पाहणार आहोत. दुसऱ्या धड्यामध्ये आपण प्रिन्सिपल्स ऑफ कोऑपरेशन ICA अँड मंचेस्टर प्रिन्सिपल्स आपण पाहणार आहोत. लक्षात घ्या, सहकार ज्यावेळेस आपण विचार करत असतो त्यावेळेस सहकाराची काही मूलभूत जी तत्वे आहेत त्या तत्वांचा उगम कुठून झाला असेल तर ती आहे ICA म्हणजेच इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह अलायन्स, म्हणजेच आंतरराष्ट्रीय सहकारी संघटनेने काही सहकाराची तत्वे आपल्याला दिलेली आहेत. त्या तत्वांचा अभ्यास आपण प्रिन्सिपल्स ऑफ कोऑपरेशन या चॅप्टरमध्ये करणार आहोत. ICA सोबतच मंचेस्टर प्रिन्सिपल्स म्हणून सुद्धा आपण तिथं अभ्यास करणार आहोत. मंचेस्टर प्रिन्सिपलने सुद्धा आपल्याला काही तत्वे, जी आंतरराष्ट्रीय तत्वे आहेत सहकारासंदर्भात, त्याची आपण तिथे माहिती घेणार आहोत. पुढच्या धड्यामध्ये रोल ऑफ कोऑपरेशन इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. सहकाराचा आपल्या इकॉनॉमिक डेव्हलपमेंट बरोबर, आर्थिक विकासाबरोबर काय महत्त्वाचा रोल आहे, काय महत्त्वाची भूमिका आहे, आपण त्याचा इथं अभ्यास करणार आहोत. पुढच्या धड्यामध्ये आपण रिव्ह्यू ऑफ कमिटीज ऑन कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट सिन्स 1991 या धड्यामध्ये या चॅप्टरमध्ये आपण महत्त्वाच्या 3 समित्यांचा इथं अभ्यास करणार आहोत. सर्वात पहिल्यांदा जी कमिटी आहे ती आहे वैद्यनाथन कमिटी, दुसरी आहे शिवाजीराव पाटील कमिटी आणि तिसरी आहे कुरियन आणि अलग कमिटी. थोडक्यात मी तुम्हाला ह्या कमिट्यांबद्दल माहिती सांगते. ज्यावेळेस आपण प्रकरणाला सुरुवात करू त्यावेळेस आपण डीपमध्ये पाहणारच आहोत. सर्वात पहिल्यांदा वैद्यनाथन कमिटी ही सहकारासंदर्भातलीच कमिटी आहे, ज्याची स्थापना 2004 साली झालेली होती आणि ही कमिटी ग्रामीण पतपुरवठा संदर्भात जे शिफारसी आहेत त्या कमिटीने आपल्याला दिलेल्या आहेत. पुढे जाऊन आपण पाहूयात शिवाजीराव पाटील कमिटी ही ज्यावेळेस आपल्या सर्व राज्य सहकार मंत्र्यांची परिषद 2004 साली नवी दिल्ली इथे भरलेली होती त्यावेळेस गेल्या 100 वर्षातल्या सहकारी चळवळीचा आढावा घेणे आणि बदलत्या सामाजिक आर्थिक परिस्थितीत सहकारी संस्थांना नव्या आव्हानांना तोंड देण्यासाठी सक्षम बनवण्याकरता भावी सहकारी चळवळीची दिशा ठरवणे या बाबीला महत्त्व देण्यात आले होते. यासाठी भारत सरकारने उच्चाधिकार समिती नियुक्त करावी असे ठरवले आणि त्या अनुषंगाने 2005 साली श्री शिवाजीराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नियुक्त करण्यात आलेली आहे. या समितीच्या शिफारसीमध्ये सगळ्यात महत्त्वाची शिफारस ही होती की बहुराज्यीय सहकारी संस्था कायदा जो 2002 साली तयार करण्यात आलेला होता त्याच्यामध्ये सुधारणा करणे हे सगळ्यात महत्त्वाची शिफारस ह्या समितीने दिलेली होती. मागील 100 वर्षामध्ये सहकारामध्ये भरपूर फरक जो झालेला आहे त्या फरकासाठी किंवा त्या जागतिकीकरणाला सामोरं जाण्यासाठी आपल्याला कोणती पावलं उचलली गेली पाहिजेत, सहकार अधिक सक्षम कसा केला पाहिजे या संदर्भातल्या वेगवेगळ्या शिफारसी शिवाजीराव पाटील कमिटींनी दिलेल्या होत्या. पुढची जी आपली महत्त्वाची कमिटी आहे ती म्हणजे कुरियन आणि अलग समिती अहवाल. ह्या समितीनं सगळ्यात पहिल्यांदा जर महत्त्वाचं आपलं लक्ष वेधलं असेल तर ते आहे विपणन आणि उत्पादकांच्या सहकारी संस्थांचं प्रमंडळीकरण करण्यासाठी त्यांनी शिफारस केली होती. लक्षात घ्या, प्रमंडळीकरण म्हणजेच काय? प्रमंडळीकरण म्हणजेच त्या ज्या विपणन आणि उत्पादकांच्या ज्या संघटना आहेत त्यांचं कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये त्यांचं काय करायचं आहे, त्यांचं कंपनीमध्ये रूपांतर करायचं आहे, यासाठी त्यांनी आग्रह धरला होता. तर लक्षात घ्या, आपण पहिल्या युनिटमध्ये हे 4 प्रकरणं आपण पाहणार आहोत. सेकंड युनिटमध्ये आपण वेगवेगळ्या ज्या ॲग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह सोसायटीज आहेत भारतामधल्या, ज्या वेगवेगळ्या
ॲग्रिकल्चरशी रिलेटेड ज्या कोऑपरेटिव्ज आहेत त्याचा इथं आपण अभ्यास करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा प्रकरणामध्ये प्रकरण जे पहिलं आहे दुसऱ्या युनिटमधलं, त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत कोऑपरेटिव्ह मार्केटिंग. कोऑपरेटिव्ह मार्केटिंग, मग त्याच्यामध्ये त्याचे असलेले टाईप्स, त्याचे प्रकार, त्याची फंक्शन्स, त्याचे प्रॉब्लेम्स आणि त्याच्यासाठी असलेल्या उपाययोजना. रेमेडीजचा अर्थ होतो उपाययोजना, त्याचा आपण इथं अभ्यास करणार आहोत कोऑपरेटिव्ह मार्केटिंगमध्ये. सेकंड युनिटमध्ये किंवा आपण सेकंड युनिटमधला जो दुसरा चॅप्टर आहे तो आहे नाफेड. नाफेडचाच अर्थ होतो नॅशनल ॲग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन, म्हणजेच काय, राष्ट्रीय शेती सहकारी खरेदी विक्री महासंघ. लक्षात घ्या, ह्याची जी स्थापना आहे ती 1958 साली झालेली होती. आता हे जे नाफेड हा जो महासंघ आहे, हा महासंघ राष्ट्रीय पातळीवरती जी आपली शेती उत्पादनं असतात त्याच्या खरेदी विक्री संदर्भातली जी काही प्रोसेस आहे त्याच्यासाठी ही कार्यरत संस्था कार्य करते. आता ह्या संस्थेचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे, या संस्थेचं उद्दिष्ट काय आहे, स्थापनेमागचं काही त्याचं काम काय आहे ते आपण पाहणार. त्याचं मॅनेजमेंट, त्यामध्ये कोण माणसं काम करतात किंवा त्याचं ॲक्च्युली मॅनेजमेंट कसं असतं, त्यांची कार्यप्रणाली कशी आहे आणि त्याची आत्तापर्यंत झालेली प्रगती, ह्याचा आपण पूर्ण आढावा आपण ह्या दुसऱ्या प्रकरणामध्ये घेणार आहोत. पुढे तिसरं जे प्रकरण आहे तो आहे कोऑपरेटिव्ह फार्मिंग. आपण ज्याला आपण म्हणतो सहकारी शेती जे आपण आहे ते सहकारी शेतीचे इथे असलेले प्रकार, वेगवेगळे प्रकार, त्याचे असलेले प्रॉब्लेम्स, त्याला जे भेसवणारे जे प्रॉब्लेम्स आहेत आणि त्याच्यावर असलेल्या उपाययोजना, या सगळ्यांचा इथे आपण तिसऱ्या प्रकरणामध्ये अभ्यास करणार आहोत. पुढे जाऊन आपण पाहणार आहोत जे चौथं प्रकरण आहे ते आहे रोल ऑफ डेरिव्हेटिव्हज, म्हणजेच नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड. आपण आपल्या प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या दूध संघ पाहत आहोत. मग हे दूध संघ कसे काम करत असतात, आपण आता आपल्या महाराष्ट्रातलं जर उदाहरण घेतलं तर तुमचं कोयना आहे, चितळे आहे, हे जे डेअरी कोऑपरेटिव्स आहेत त्यांचं एकूण कार्य कसं आहे. नंतर आपण गुजरातचं जर घेतलं तर अमूल, हे आपण नाव सर्वांना सर्व परिचित आहात. मग हे जे कोऑपरेटिव्स आहेत जे स्पेसिफिकली जे प्रामुख्याने दूध आणि दुग्ध उत्पादनामध्ये काम करत असतात, त्याचं कार्य कसं आहे, नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड हे कशा पद्धतीने काम करतं, त्याचं मॅनेजमेंट कसं आहे, त्याची प्रोग्रेस आतापर्यंत कशी झालेली आहे, ह्याचा इथं आपण अभ्यास करणार आहोत. पुढचं जे आपलं तिसरं युनिट आहे ते आहे कोऑपरेटिव्ह बँकिंग अँड क्रेडिट सोसायटीज इन इंडिया. आपण सहकारी बँक आणि जो पतपुरवठा आहे भारतामधला, सहकारी पतपुरवठा आणि जो बँकिंग संदर्भातली जो धडा आहे आपण त्या युनिटला इथं सुरुवात करणार आहोत. सर्वात पहिला जो आपला धडा आहे तो आहे रिव्ह्यू ऑफ कोऑपरेटिव्ह क्रेडिट मुवमेंट. जो आपली ग्रामीण पतपुरवठा जी चळवळ होती त्याचा आपण इथं जो आढावा आहे तो इथं घेणार आहोत. सर्वात पहिल्यांदा लक्षात घ्या, इथं जी आपली ग्रामीण पतपुरवठा जो होत असतो, सहकारी ग्रामीण पतपुरवठा ज्यावेळेस होत असतो त्यावेळेस त्याचं जे स्ट्रक्चर आहे, त्याची जी रचना आहे ती शक्यतो 3 स्तरीय किंवा 2 स्तरीय आपण पाहायला मिळते. उदाहरणार्थ आपल्याकडे सर्वात पहिल्यांदा जी असते ती असते प्रायमरी ॲग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह सोसायटी. त्याच्यानंतर आत्ता आपण सातारमध्ये जी पाहतो ती आहे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, ज्याला आपण DCC बँक असं पण आपण म्हणतो. आणि सर्वात शिखर संस्था जी कार्यरत असते ती म्हणजे स्टेट कोऑपरेटिव्ह बँक, ज्याला आपण राज्य सहकारी बँक आपण म्हणत असतो. या तिन्ही बँका लक्षात घ्या, या तिन्ही बँका आपल्या कोऑपरेटिव्ह क्रेडिट मुवमेंटचा, सहकारी जो आपलं पतपुरवठा आहे त्याच्या संदर्भात या बँका निगडीत आहेत. जी स्टेट कोऑपरेटिव्ह बँक आहे ती जी बँक निर्माण होण्यामागे मॅकलेगन समितीचं जे कार्यरत आहे त्याचं जे योगदान आहे ते फार मोठं आहे. त्यांनी इनफॅक्ट सजेस्ट केलेलं होतं, त्यांनी सुचवलेलं होतं की प्रत्येक राज्यामध्ये एक राज्यस्तरीय सहकारी बँक असावी की जी शिखर बँक म्हणून काम करेल. मग आपण तिसऱ्या प्रकरणामध्ये जी कोऑपरेटिव्ह बँकिंग अँड क्रेडिट सोसायटी आहे भारतामधली, त्याचा इथं आपण अभ्यास करणार आहोत. भारतामध्ये आपण शक्यतो 3 स्तरीय जी रचना आहे ती इथं आपण पाहत आहोत. ओके, शेवटचं जे युनिट आहे आपलं चौथं युनिट, या चौथ्या युनिटमध्ये आपण इम्पॉर्टंट कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन इन इंडिया, जी महत्त्वाची सहकारी संस्था आहेत भारतामधल्या त्या आपण पाहणार आहोत. आता इथंही या ज्या सहकारी संस्था आहेत त्या शेती व्यतिरिक्त किंवा ॲग्रिकल्चर व्यतिरिक्त ज्या संस्था आहेत आपण त्या इथं पाहणार आहोत. सर्वात पहिल्यांदा तुमची आहे अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स, शहरी ज्याला आपण म्हणतो शहरी सहकारी संस्था, शहरी कोऑपरेटिव्ह बँक, शहरी
बँका ज्याला आपण म्हणतो त्या इथं आपण पाहणार आहोत. त्याच्या ज्या टाईप्स कुठल्या आहेत, त्याचं मॅनेजमेंट कसं चालतं, त्याचे प्रोग्रेस आणि आत्तापर्यंत त्यांनी फेस केलेले प्रॉब्लेम्स, त्यांना काम करताना काही प्रॉब्लेम्स येतात का, तर त्याचा इथं आपण आढावा घेणार आहोत. पुढे जाऊन आपण दुसऱ्या प्रकरणामध्ये पाहणार आहोत, नॉन ॲग्रिकल्चर क्रेडिट कोऑपरेटिव्स. आता इथं नॉन ॲग्रिकल्चर क्रेडिट कोऑपरेटिव्समध्ये बेसिकली 2 पार्ट पडतात, 2 विभाग पडतात. त्याचाच 2 पार्ट म्हणजे कोणते कोणते, सगळ्यात पहिला आहे तो म्हणजे सहकारी गृहनिर्माण संस्था आणि दुसऱ्या आहे श्रमिक सहकारी संस्था. या 2 संस्थांचा इथं आपण अभ्यास करणार आहोत की ज्या नॉन ॲग्रिकल्चर आहेत, ज्यांचं ॲग्रिकल्चरशी काही देणं घेणं नाही आहे, त्या स्पेसिफिकली शेती व्यतिरिक्त ज्या सहकार आहे त्याच्याबरोबर ह्या अवलंबून आहेत. पुढे जाऊन आपण पाहणार आहोत कन्झ्युमर कोऑपरेटिव्स. आपण वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या मोठ्या शहरांमध्ये आपण पाहत आहोत की वेगवेगळे जे ग्राहक मंच आहे किंवा ग्राहक सहकारी संस्था आहेत, आपण तिथं सुद्धा पाहत आहोत. मग या ग्राहक सहकारी रचनांचं किंवा ग्राहक सहकारी संस्थांचं काम कसं चालतं, त्याचे प्रकार काय आहेत, कोणत्या कोणत्या भूमिका त्या पार पडतात आणि त्यांना त्या भूमिका पार पडत असताना कोणत्या कोणत्या प्रॉब्लेम्सला, समस्यांना तोंड द्यावं लागतं, आपण तिथं त्याचा अभ्यास करणार आहोत. आणि सगळ्यात शेवटचं जे प्रकरण आहे ते म्हणजे शुगर कोऑपरेटिव्ह. आपण आसपास आपल्या वेगवेगळ्या प्रकारचे जे साखर कारखाने आहेत, या साखर कारखान्यांचा इथं आपण अभ्यास करणार आहोत. सर्वांच्या परिचयाचा असलेला साखर कारखाना किंवा ज्याच्या संदर्भात आपण बोलत आहोत ते, त्याचा रोल, त्याच्या जी भूमिका आहे ती काय आहे, त्याची प्रगती आत्तापर्यंत कशी झालेली आहे, जे साखर कारखाने आहेत त्यांना फेस करायला लागणारे प्रॉब्लेम्स आणि त्यावर असलेल्या उपाययोजना, ह्याचा इथं आपण अभ्यास करणार आहोत. असे एकूण आपल्याला 5व्या सेमिस्टरमध्ये 4 युनिटचा इथं आपल्याला अभ्यास करायचा आहे.